नमस्कार, मी शीतल संपूर्णम कलेक्शनमधून. आपला स्टुडिओ दादर वेस्ट पोर्तुगीज चर्चच्या समोर आहे. मालवण किनारा हॉटेल आहे, त्याच्या शेजारीच आपला स्टुडिओ आहे. आज मी तुमच्यासाठी खास सगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स जे आपल्याकडे असतात त्यातले साडी कव्हर्स आज मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहेत की आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे साडी कव्हर्स असतात. हे जे साडी कव्हर्स आहेत हे आपण स्वतः बनवून घेतो मार्केटमधून, रेडीमेड ते आणले जात नाही, त्याच्यामुळे क्वालिटी खूप छान असते. ह्याला वापरलं जाणारं प्लास्टिक किंवा जे झीप असतात ते आपल्याकडच्या खूप छान असतात, खूप चांगले टिकतात. त्यातला तुम्हाला पहिला प्रकार मी दाखवते. हे जे फर्स्ट जे आहे आपलं हे सिंगल साडीचं कव्हर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफ व्हाईट आणि ग्रे दोन्ही रंग मिळतात. हा बेसिक प्रकार सिंगल साडी कव्हर मधला म्हटलात तरी चालेल की जो तुम्हाला गिफ्टिंगसाठी किंवा तुमच्या डेलीला वापरण्यासाठी तुम्ही वापरू शकता. याला असं पुढे पूर्ण प्लास्टिक दिलेलं आहे, ट्रान्सपरंट साडी आतमध्ये कोणती आहे हे दिसण्याकरता. ह्या ज्या हे जे साडी कव्हर आहे तुम्हाला गिफ्टिंगसाठी, म्हणजे आपण हल्ली बस्त्याच्या वेळेला ज्या साड्या गिफ्ट करतो तर त्यावेळेला देखील तुम्ही ह्याचा वापर करू शकता की पिशवीतून देण्यापेक्षा तुम्ही जर असं छानशा साडी कव्हरमध्ये टाकून दिलं तर त्याचा नंतर पण वापर होईल आणि त्यांच्याकडे तुमची आठवण राहील. तर तुम्ही याचा देखील वापर करू शकता. आणि सिंगल साडी कव्हरमध्येच आपल्याकडे असं डिझाईनवालं थोडंसं डिझायनर पॅटर्नमध्ये देखील साडी कव्हर आहे ज्याला अजिबात प्लास्टिक नाही आहे. याचं जे कापड जे आपण वापरतोय हे सिल्क ज्यूट आहे आणि क्विल्टेड आहे, त्यामुळे हेवी क्वालिटीमध्ये आपण हे बनवतोय. कोणी तुमच्याकडे सवाष्ण आली किंवा गिफ्टिंगमध्ये तुम्हाला काय द्यायचं असं आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, तर त्यावेळेला तुम्ही असं काहीतरी युनिक वेगळं काहीतरी देऊ शकता की जे समोरच्याला उपयोगी पण जाईल आणि दिसायला पण सुंदर दिसेल. यामध्ये देखील तुम्हाला 3 ते 4 रंग ह्या प्रकारात तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर एक आहे आपल्याकडे असं प्युअर सिल्कसाठी जे आपण कॉटन ज्यूटमध्ये बनवून घेतलेलं आहे. ज्या प्युअर सिल्कच्या साड्या असतात त्या ठेवायच्या कशा, त्यांना कसं सांभाळायचं हा जनरली आपल्याला प्रश्न पडतो. तर तुम्ही याच्यामध्ये डिरेक्टली पण ह्या ठेवू शकता किंवा त्याला एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये ओढणीमध्ये गुंडाळून देखील यामध्ये तुम्हाला ठेवता येईल. याला इथे फक्त थोडंसं पुढे प्लास्टिक आपण वापरलेले की आतमधली साडी दिसण्याकरता, बाकी हे पूर्ण कॉटनचं ज्यूट आपण हे वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने सिल्कच्या साड्या तुम्ही ह्यामध्ये स्टोअर करू शकता. त्यानंतरचा हा दुसरा जो प्रकार आहे आपल्याकडे, हे दिसायला सेम आहे जसं आपलं सिंगल साडी कव्हर आहे, पण ह्याचं साईज आहे ना, हे बघा मैत्रिणींनो, हा साईज वेगळा आहे. ह्या साईज नाही थोडीशी आपण मोठी दिलेली आहे. यामध्ये साडी, ब्लाऊज, पेटिकोट असं आपण स्टोअर करू शकतो. आपल्याला ज्या आपल्या खास साड्या असतात तर त्याचे आपण आपल्या वॉर्डरोबमध्ये सेट करून ठेवतो. तर तुम्हाला मोठ्या साडी कव्हरमध्ये कसं होतं, सगळं मिक्स होतं, सेपरेट. आता तुम्हाला जर एखादं घरचं लग्न आहे किंवा तुम्हाला बाहेरगावी जायचंय 2-4 साड्या घेऊन तुमच्या, तर तुम्ही अशा पद्धतीचे सेट बरोबर कॅरी करू शकता की ज्याच्यात तुमचं साडी, ब्लाऊज, पेटिकोट आणि त्याशिवाय त्या दिवशी तुम्ही त्याच्यावर जी ज्वेलरी घालणार आहे ती पण याच्यामध्ये छान राहील. म्हणजे तुमचा हा सेट असा रेडी झाला आणि मग तुम्ही बॅगमधून काढलं की तुम्हाला हे नेसायला अगदी सोपं काम झालं आणि त्याच्यात कन्फ्युजन पण होणार नाही. त्यामुळे हे प्रवासासाठी छान आहेत. वॉर्डरोबमध्ये तुम्हाला जर सेपरेट ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी देखील हा प्रकार खूप चांगला आहे. आणि याशिवाय तुम्हाला जर घरी जर एखादी मुलगी तुमच्या लग्नाला, आता लग्न असेल तिचं किंवा तुमची बहीण असेल, मैत्रीण असेल, तर तिच्यासाठी हा प्रकार खूप चांगला आहे. कारण की इथे कसं मदत करायला आई असते, बहीण असते, पण आपण जेव्हा सासरी मुली जातात तेव्हा त्यांना सुरुवातीला साड्यांमधलं फारसं कळत नसतं, मग तेव्हा त्यांचा जरा गोंधळ होऊ शकतो. मग त्यांना तुम्ही असे सेट बनवून त्यांचे मॅचिंग करून दिलात तर त्यांना इझी होऊन जाईल ते काम की बॅगेतून काढलं, नेसलं त्या दिवशीचं, मग त्यांचं देखील काम सोपं होईल. तर तेव्हासाठी हा प्रकार खूप चांगला आहे. तर तुम्ही नक्की ह्याचा विचार असा करू शकता. त्याच्यानंतर या सेम ऑफ व्हाईटमध्येच आपल्याकडे थोडासा मोठा साईज, म्हणजे फार मोठा नाही पण याच्यात एक 8 ते 10 साड्या तुमच्या आरामात ह्यामध्ये राहतात. मैत्रिणींनो, जिकडे जिकडे तुमचं प्लास्टिक आलंय ते अगदी हेवी क्वालिटीचं आपण वापरतो. ते अजिबात बाहेरच्यासारखं तडा जाऊन खराब होत नाही. म्हणजे कधी साडी कव्हरसाठी कस्टमर आलं तर आम्हाला पहिल्यांदा म्हणतो की काय ना ताई, साडी कव्हरनं आम्ही इतके वापरून झालोय, कंटाळून गेलोय, कारण की जे साडी कव्हरसाठी जे बाहेरचं सगळं छान राहतं पण त्याच्या झीप आणि हे प्लास्टिक खराब होतं किंवा वर्षानुवर्ष नुसतं ठेवून ठेवून पण त्याच्या प्लास्टिकला तडे पडतात. तर आपल्याकडचं प्लास्टिक तसं नसतं, हेवी क्वालिटीचं प्लास्टिक आपण इथे वापरतो. आणि याशिवाय ह्या ज्या झिपची क्वालिटी असते
ती अतिशय चांगली क्वालिटी आपण त्याला वापरतो. त्यामुळे बिनधास्त तुम्ही या साडी कव्हर्सचा कोणताही प्रकार घ्या, तुम्हाला याच्यामध्ये क्वालिटी अतिशय उत्तम मिळेल. त्यानंतर येतात मोठे साडी कव्हर्स, जिकडे आपल्याला खूप जास्त स्टोरेज करायचे असतात. अशा कपड्यांसाठी जे मोठे साडी कव्हर आपल्याला लागतात, त्याच्यासाठी आपण हे वारलीमध्ये, हे तुम्ही बाहेर पण असं सेम डिझाईन सेम दिसेल तुम्हाला बाहेर सुद्धा मिळेल, पण आपल्याकडचे साडी कव्हर्सची क्वालिटी अतिशय चांगली असते. तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे त्याचं प्लास्टिक आणि झिप ह्या खूप छान टिकतात. म्हणून आम्ही कस्टमरना नेहमी सांगतो की तुम्ही आधी एकच वापरून बघा. तुम्हाला जेव्हा एकाची क्वालिटी आवडेल, त्याची तुम्हाला क्वालिटी तुम्हाला गॅरंटी होईल, त्यावेळेला तुम्ही आम्हाला नंतर ऑर्डर द्या, काहीच हरकत नाही. आपल्याकडे कायम क्वांटिटीमध्ये साडी कव्हर्स अवेलेबल असतात. साधारण ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला बरेच रंग येतात, लाईट डार्क तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हे बघा, हे गिफ्टिंगसाठी पण मैत्रिणींनो खूप चांगला ऑप्शन आहे, कारण की वेगवेगळे तुम्हाला हे रंग मिळतीलच आणि त्याशिवाय क्वालिटी उत्तम असल्यामुळे तुम्ही कोणालाही गिफ्ट म्हणून दिलं तर त्याच्याकडे हे आठवण म्हणून कायम राहील. कारण आपल्याकडची वस्तू अजिबात खराब होत नाही, खूप छान टिकतात आपल्याकडचे साडी कव्हर्स. त्याच्यानंतर आपण गिफ्टिंग करता हे जसं तुम्हाला मगाशी मी सिंगलचं दाखवलं, तसंच हे थोडंसं मोठ्या साईजमध्ये आपण हे साडी कव्हर बनवले, की ज्याला हे पूर्णपणे कापड याला रॉ सिल्कचं वापरलेलं आहे. आणि त्याला मी तुम्हाला आतमधून पण दाखवते. आतमधून पण असं छान थोडंसं थिक त्याला केलेलं आहे, त्यामुळे हे साडी कव्हर खूप छान दिसतात. तुम्ही कोणाला वेगळं काहीतरी गिफ्ट करायचं आहे आणि कॉमन नको आहे, तुम्ही त्याच्यासाठी देखील ह्या साडी कव्हर्सचा नक्की विचार करू शकता. यात तुम्हाला रंग मिळतील, 3 ते 4 रंग ह्याच्यामध्ये देखील असतात. आणि ज्यांना अजिबातच प्लास्टिक नको आहे, असे काही कस्टमर आपल्याकडे डिमांड करतात की आम्हाला अजिबातच प्लास्टिक नको आहे, तर त्याच्यासाठी आपण हे नवीन कलमकारीचे बनवले. हे बघा, असे छान असे थिक, ज्याला क्विल्ट करून बनवले आपण. अजिबात त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर नाही आहे, नुसते शिवलेले नाही आहेत, हे क्विल्ट करून असे छान फर्म राहतील असे साडी कव्हर हे बनवले. ज्याला पुढे पण असं एक आपण होल्डरसाठी होल्ड करण्यासाठी असं तुम्हाला हँडल दिलेलं आहे आणि एक असा फ्रंटला देखील येईल. हे कलमकारीच्या कापडामध्ये हा बनवलेला आहे. याच्यात पण तुम्हाला रंग मिळतील. हा पहिला मी दाखवला हा नेव्ही ब्ल्यू होता, त्याच्यानंतर हा ब्लॅक आहे, एक रेड रंग पण येतो आणि एक येलो. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज साडी कव्हर्स दाखवले आहेत. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की मेसेज करा किंवा तुम्ही आमच्या नंबरवर किंवा शॉपला व्हिजिट करून तुम्ही शॉपिंग करू शकता. थँक्यू.